नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे सर्वे चालू आहे मित्रांनो, त्या सर्वेपैकी काही जणांचे नावे हे घरकुल यादीमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत मित्रांनो। आता ती यादीच कसं पाहायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये माहिती सांगितली जाईल। पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये आत्तापर्यंत घरकुल किती आलेले आहेत, त्यांच्या नावासकट किती जण आहेत हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि दुसऱ्या स्टेपमध्ये मित्रांनो, तुमच्या गावामध्ये ज्यांना घरकुल आलेले आहे त्यांच्या नावाव्यतिरिक्त तुम्हाला नवीन नावंसुद्धा पाहता येणार आहेत। ती यादीच कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रधानमंत्री आवास योजना या पोर्टलवरती मित्रांनो 3 ऑप्शन अवेलेबल म्हणजे 3 ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत। त्यापैकी एक ऑप्शन आपण पाहणार आहोत आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो घरकुलचा फॉर्म भरण्यासाठी 30 तारीख देण्यात आलेली आहे आणि 30 तारीख झाल्याच्या नंतर मित्रांनो टोटली यादी तुम्हाला पाहता येणार आहे आणि ते कसं पाहायचं हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोडलेला व्हिडिओ हा सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल। चला तर मग वेळ न घालवता आपण 2 स्टेपमध्ये पाहूयात की तुमचा जो घरकुल सर्वे झालेला आहे त्या सर्वेमधून तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं आहे का ते कसं पाहायचं हे वेळ। सर्वात पहिला आपण पहिल्या स्टेपमध्ये माहिती घेणार आहोत। तर पहिल्या स्टेपमध्ये माहिती घेत असताना इथे तुम्ही पाहू शकता आवास सॉफ्टवरती यायचं आहे। परत इथे रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे। तर यामध्ये आपल्याला सिंपली इथे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्टमध्ये 2nd नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता, हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या 2 नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर यामध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचा जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करून घ्या। मी अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतोय। तुम्ही इथे पाहू शकता मी राज्य, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट केलेला आहे। आता सिंपली इथे एक कॅप्चा आहे मित्रांनो, 72 - 30। 72 मधून 30 गेल्याच्यानंतर किती राहतात ते आपल्याला टाईप करायचं आहे आणि सिंपली सबमिट करून घ्यायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये भरपूर जणांची नावे असणार आहेत। आता हे नावे काय आहेत तर टोटल तुमच्या गावामध्ये आत्तापर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत किती जणांना घरकुल मिळालेलं आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जातील। तर मी तुम्हाला मित्रांनो समजून सांगण्यासाठी हे करत आहे। तर सिंपली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खाली यायचं आहे तुम्हाला। इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आत्तापर्यंत टोटल किती घरकुल आलेले आहेत त्यांचा नंबर इथे दाखवला जाईल। तर इथे पाहू शकता 749 टोटल घरकुल आजच्या तारखेपर्यंत या ग्रामपंचायतमध्ये मिळालेले आहेत। आता नवीन यादी जी मित्रांनो आलेली आहे ती यादी पाहण्यासाठी हा नंबर तुम्ही सर्वात पहिले लक्षात ठेवा, 749 इथे दाखवत आहे। तुम्ही इथे पाहू शकता, मी परत इकडे खाली घेऊन बघतो मित्रांनो। इथे तुम्ही पाहू शकता खाली घेतल्याच्यानंतर दुसरे नंबर नाही आहेत, तर इथे टोटल 749 नंबर आहेत, जे की आत्ताच्या तारखेपर्यंत ज्यांना घरकुल भेटलेलं आहे त्यांची नावे आहेत। आता जे सर्वे झालेले आहेत मित्रांनो त्या सर्वेमधील काही नावं या लिस्टमध्ये आलेले आहेत। आता ते कसं पाहायचं हे आपण आता दुसऱ्या स्टेपमध्ये पाहूयात। ही पहिली स्टेप आहे मित्रांनो, 749 पर्यंत तुम्ही पाहिले आहेत। आत्तापर्यंत घरकुल किती जणांना मंजूर झालेलं आहे तर इथे 749 दाखवत आहे। आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण पाहूयात की जे घरकुलचे सर्वे झालेले आहेत त्या सर्व्यामधील काही नावे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत। तर ती यादी कसं पाहायचं हे आपण पाहूयात। पाहण्यासाठी परत आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता आवास सॉफ्ट या ऑप्शनवरती यायचं आहे, परत रिपोर्टवरती यायचं आहे आणि रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं अशा प्रकारे खाली यायचं आहे मित्रांनो। आता खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकताय इथे 3 ऑप्शन हे ॲड करण्यात आलेले आहेत मित्रांनो। यापैकी आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करायचं आहे। परंतु मित्रांनो हे 2 ऑप्शन कशाचे आहेत हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर आता आपण सिंपली हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, जे नवीन नावं ॲड करण्यात आलेले आहेत ते पाहण्यासाठी सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करूयात आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो
तुम्ही पाहू शकताय. तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपला तालुका, आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं. तर मी सिलेक्ट करून घेतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी आपलं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट केलेलो आहे. आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. आता ही दुसरी स्टेप आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो परत तुमच्यासमोर अशा प्रकारची यादी दाखवली जाईल. आता पहिल्या स्टेपमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होते की टोटल 749 नावं होते मित्रांनो. आता या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जे नवीन सर्वे झालेले आहेत मित्रांनो, त्या सर्वेमधून काही नावं याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत मित्रांनो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच मित्रांनो, जे सर्वे झालेले आहेत त्यातील काही नावे ॲड होणं सुरू झालेलं आहेत. आता ते पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकताय सिम्पली आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं. मी सर्वात खाली येतो मित्रांनो. पहिल्या लिस्टमध्ये तुम्ही किती पाहिले होते नावं, 749. तर आता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो टोटल 875 नावे या ग्रामपंचायतमध्ये दाखवत आहेत मित्रांनो. म्हणजेच काय तर मित्रांनो 749 प्लस किती नावं ॲड करण्यात आलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकताय. 875 नावे इथे टोटल दाखवत आहेत. तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने जो सर्वे झालेला आहे मित्रांनो, त्या सर्वेमधून तुमचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे का हे तुम्ही सोपद्धतीने अशा प्रकारे पाहू शकताय. तर मित्रांनो ऑफिशियली आज सर्वे झालेला आहे त्यांची टोटल लिस्ट ही आलेली नाही आहे, पण अशा प्रकारे इथे आपल्याला नावे पाहायला मिळत आहेत की घरकुल योजनेमध्ये जे काही नवीन नावे ॲड होत आहेत हे तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो ही प्रोसेस मित्रांनो तुम्हीसुद्धा घरबसल्या करून पाहू शकता की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये नवीन नावं किती ॲड करण्यात आलेले आहेत प्रकारे तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.